काय करता है? चल 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 चला 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 हे बघ काय बघतोय. देखिए गावठी लाईफ माशाअल्लाह. वासरू गाय बैल हे निघालेत आपल्या घरा. हा चारो विरोध करून आता निघालेत घरात जायला. या आणखी पण पुढे मोकळं आहे. माशाअल्लाह नज़ारे हैं. देखिए वो हमारा कोलतार गांव मोहल्ला, ये पूरा कोलतार गांव है, मोहल्ला है. मोहल्ले में देखिए क्या सीन दिख रहा है घर का. माशाअल्लाह खलीफे और मुकादम के घर हैं वो माशाअल्लाह. बारिश गिर रही है. बारिश में मैं निकला हूँ वीडियो बनाने, व्लॉग बनाने के लिए. माशाअल्लाह इसका भी कुछ अलग मज़ा है. मोप म्हणजे मोप बेस वाटते. हे बघा नारळाची झाडं आहात. पुरी बाग नारळाची आहे माशाअल्लाह. इकडे शेतं आहात सगळी आणि जंगल आहे. या जंगलाचं नाव आहे रातांबी. जंगलाचं नाव आहे. आपल्या सगळ्यांची जागा इकडे मोपसारी आहे. आपल्या लोकांची म्हणजे आपल्या मोहल्ल्याच्या लोकांची पण आहे आणि इतर लोकांची पण आहे. सगळ्यांची जागा जंगलात आहे. आपले सरळ स्वागत करीत आहे निर्मल ग्रामपंचायत कोलथरे. वेलकम टू कोलथरे. माशाअल्लाह माशाअल्लाह. ये ह्यूज यानी सगळ्यात मोठी दिवार आहे बघा स्कूलची. बांध आहे यो धक्को आहे धक्को. त्याच्या आतलान मराठी शाळा आहे हायस्कूल. किती हरियाली आहे ना माशाअल्लाह. ही टाकल्याची भाजी आहे. टाकल्याची नाही गो टाकल्याची. काही पण बोलते हा. टाकल्याची भाजी ही खायला मोप मस्त लागते माशाअल्लाह. टेस्टी. आणि ही आलूवडी आहे बघा माशाअल्लाह. कुदरती भाजी उगती आहे. टाकल्याची भाजी जी आहे ना ती कुदरतून उगते. कोण लावत नाही त्याला. आणि एक भारग्याची भाजी पण असते. ती दिसली ना ती तुम्हाला दाखवतात. ती रानात जाया पडते आणि याला माशाअल्लाह. ही सगळं बघा नायट्रेट ऑक्साईड म्हणजे आपल्या बॉडीला जी जरूरत आहे ती सगळी चीजो या व्हेजिटेबल्सनी मिळतात. ते सगळे हर प्रकारचे व्हेजिटेबल आपल्याला खाल्ले पाहिजे. ऐसा वाटतं तुम्हाला खाल्ला पाहिजे की नाही? बिलकुल. नाही मी व्ह्युअर्सला विचारताय खाल्ला पाहिजे की नाही. ज्या चीजेने आपलो फायदो आहे ती केला पाहिजे. काय व्ह्युअर्स आता आपण आई आनंदी गोपाल महाजन विद्या मंदिर कोलथरे मराठी शाळा हायस्कूल बोलतो याला. यातला सगळी शिकतात म्हणजे मुस्लिम नॉन मुस्लिम सगळे शिकतात यातला. आमच्या गावाची मग पोरा जी आता ती म्हातारी येतात. म्हणजे ही कवाची शाळा आहे. ही बघा मी तुम्हाला ही शाळा दाखवता जवळची. या अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. व्यूअर्स कैशा हो सगळी. उम्मीद करता है बेस असा. मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. तुमच्या लोकांची दुआ आहे. अल्लाहचा फजल करम आहे. बाकी आज मी पहिल्यासारखं कोलतारचा जी पावसाचं सीझन आहे कोलतारचं सीन आणि कोलतारची एरिया कशी दिसते आणि पावसात कैसा वाटते
मला काय फील होते मी तुम्हाला फील करवत आहे काय. ही आहे कोलतारगावचा एस टी स्टँड काय. एस टी स्टँड आहे ही बघा. ही एस टी स्टँड आहे आणि इकडची कोलेश्वर मंदिर येते. श्रीदेव कोलेश्वर देवस्थान इकडची. आणि वरती निर्मल ग्रामपंचायत कोलतरे ही वरती आहे. तलाठीचं ऑफिस पण वरती आहे. आणि ह्यो रोड जाते सरळ ऐनोली गाव. हे बघा इकडे पिण्याच्या पाणी निर्मल ग्रामपंचायत कोलतर्फे पाणपोळी पण आहे. आणि ही बघा इकडची जी मी तुम्हाला दाखवता जवळची बघा ही ऐनोलीला जाते रोड. ह्यो सगळे वाडे लागतात. ऐनोली, आडविलकरवाडी, कुंभारवाडी, गुरववाडी, कोलेश्वर मंदिर ग्रामपंचायत ही इकडची सगळा लागते. इतके वाड्या आहात ह्या साईडला. आणखी त्या साईडला पण आणखी अलग अलग वाड्या आहेत. तिकडे पण म्हणजे कोलतारला मोप वाडे मिळतील तुम्हाला. त्या आता आपण पुढचा बघूया. व्ह्युअर्स हे आमचे वांगणकर. तुमचा परिचय जे आहे आमचे दादा आहेत राजू दादा करवाडीतले. व्ह्युअर्सला बोला. व्ह्युअर्सला काहीतरी बोला आपल्याला आहे. आणि इथेच मी लहानाचा मोठा झालो आणि मोठा होऊन मी इथूनच मुंबईला पोटासाठी गेलो. माझे आईवडील इथे शिक्षक होते आणि त्यांनी बरीच पिढी शिकवल्या. आणि आता आम्ही पण रिटायर झालेलो आहोत. लवकरच गावाला येणार आहोत. ही जी करते बाय हे खूप छान आहे. सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ह्या प्रयत्न करते तिला मार्ग दाखवा. तिची पूर्ण कोलथरवासी, पंचनदीवासी, दाभोळवासी जेवढे बी मुंबईमध्ये असतील आणि जेवढे बी ओळखणारे असतील त्यांनी सगळ्यांनी खरंच सबस्क्राईब करा आणि खरंच चॅनलला पुढे आणा. आणि मेन तुम्हाला एक मेसेज द्यायला मी सांगतो की माझ्या हृदयाने आणि मनाने मी म्हणतोय की तुम्ही हे मेसेज द्या की जितके पण रिटायर्ड झालेले आहेत त्याने आपल्या गावी परत या आणि आपला गाव बसवून टाका. म्हणजे गुलिस्तान बनवा. बऱ्याच वाड्या रिकाम्या झाल्या. वाडीमध्ये माणसं नाही. सगळी घरं वैराड वाळवंट झालंय. बरोबर आहे. जो आज इकडे असा समाज होता की या नुसती जत्रा भरायची. आता सगळे धर्माची माणसं आपण मिळून होतो. हा सगळे इथे केवढा मोठा. आणि आज पण मिळून हाव पण माणसं कमी झाली. ताज्या केवढा निघायचा. काय ताज्या ना काका किती आम्ही नाचायचो. सगळे हे व्हायचे एकत्र यायचे त्या दिवसाला. आमच्या गणपतीला पण सगळे एकत्र यायचे. इथं आम्ही कधीच नाही जाणलं का हा आणि तो आहे. आम्ही सगळे आपण माणूस आहोत. वावरलो गावामध्ये. माणूस आहोत. लहानाची मोठी झालो. एक आणि आपला कोकण म्हणजे स्वर्ग. आणि या कोकणमध्ये मग तेच ना. खरंच तुम्ही परत या. खरंच स्वर्ग होता आता स्वर्ग घालवला. काय झालं जरा तुमचे काय विचार आहेत ते स्पष्ट करा. आमचे विचार साधे. फक्त त्या प्रश्नांची उत्तर द्यावी. हा बोला. आता विचार केला आपण. सर्वात पहिले आपलं नाव सांगा. नाही मी नाव नंतर सांगतो. हा समजलं का की महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित जर भाग असेल ना हा रत्नागिरी. लक्षात ठेवा. सगळे दिल्लीत जाऊन बसलेत. म्हणजे हे तुम्ही राजकारणाविषयी बोल. नाही राजकारण म्हणजे राजकारणाच्या विषयी म्हणताय ना. त्याचं काय दिल्लीत जाऊन बसले. पण महाराष्ट्रातला एक चांगला मंत्री अजूनपर्यंत झाला आणि त्याला चान्स मिळाला नाही कधी. लोक चांगले होऊन सुद्धा. कोणतो मंत्री बोला. रत्नागिरीमध्ये कोण होणार. प्रेमजी आसर होऊन गेले. बाळासाहेब देसाई होऊन गेले काँग्रेसचे. समजले का. माझं म्हणणं काय आहे. चांगले हो हे नंतरचे. हो हा काका माझं म्हणणं काय आहे किती पण ते सरकारचं काय असो पण आपलं कोकण तो स्वर्गच आहे. बघा आणि आपण कसे आपण लोकांनी वाढवलेत की नाही. आपलं कोकण नाही राहिलं. हा मग कुणाचं राहिलं. भेदभाव झाला इथे. असा आमच्या लोकांनी जागा घेतल्या. पहिली माणुसकी जी होती. आज तुम्ही जी जागा दिल्या बाय लोकांना जागा दिल्या. उद्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथे बाहेर यायचं झालं त्या मंडळ या माझ्या जागेत येऊ नको. हा ते तुमचं सत्य बोलणं आहे. पण आपली जागा विकणार नाही हे लोकांना कळायला पाहिजे ना. मी सांगतोय तुम्हाला. इक्बाल माझ्याबरोबर शिकलेला आहे. इक्बाल मुकादम. हा समजलं का. बरोबर आहे. मराठी सिनेमामध्ये 4थी पर्यंत उर्दू शिकला आणि त्याच्यानंतर माझ्याबरोबर.
बरोबर आहे. या हायस्कूलला ना, हा? हायस्कूलला शिकले खाली मराठी शाळा. खाली जिल्हा परिषद. बरं आपलं नाव तरी सांगा काका. हा? आपलं नाव सांगा. काय विशेष काय पेपरला द्यायची? नाही, हे युट्यूबला आपला चॅनल आहे. ते काय आपले विचार असतात ते जातात, सर्व बघतात. यशवंत मालगुणकर. मालगुणकर. इथे वरती करायला. ओके. आयुष्य तुमचं आहे. हा, आता बघा आमची एसटी लाल परी, लाल पांडी परी कशी आली ती बघा. आता ही लाल परी नाही राहिली आहे, ही पाणी परी राहिली. सेमी लाल परी. एक नंबर. पाणी परी राहिली. हवाई जहाज. महाराष्ट्र की शान लाल परी. संदेश द्या. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे. कोकणाविषयी लोक भरपूर काय सांगतात, पण प्रत्यक्ष ज्या वेळेला तुम्ही तिथे कोकणामध्ये जाल, त्यावेळेस प्रत्यक्ष अनुभवाल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की कोकण म्हणजे काय आहे ते. समजलं ना. लोक खूप सांगतात, थोडंसं असलं की वाढवून सांगतात, पण तसं नाही. पण प्रत्यक्ष तिथे तुम्ही जा, तिथला निसर्ग बघा, मग तुम्हाला कल्पना येईल की कोकण म्हणजे काय. कोकणाला स्वर्ग म्हणतात, त्याचं कारण ते आहे की आपण एकदा त्या कोकणाला भेट द्यावी, मग आपल्याला खडतर जीवन कसं जगतात आणि त्याच्यातनं सुपीक कशा गोष्टी होतात ते आपण प्रत्यक्ष अनुभवाल. बस. हो बरोबर आहे, ते तसंच आहे. हे कसं आहे, राजकारण एक अलग झालं आणि हे आपलं कोकण आहे ते म्हणजे कसं आहे, आपल्याला ते सर्व त्या लोकांना काही कळायचं नाही, पण आपण कोकणातली माणसं कशी आहोत. काका आपलं चॅनल म्हणजे की खरंच म्हणजे न्यूज चॅनल नाही आहे आणि राजकारणाच्या विषयी काहीच नाही आहे. म्हणजे एंटरटेनमेंट, जस्ट एंटरटेनमेंट दृश्य. हे जुगी आहे म्हणजे कसं आहे, झापानी बनवलेलं आहे. नारळाची झाप, नारळाची झाप असतात ना, त्यानी बनवलेली ही जुगी. ये नारियल के पत्तों से बनाया हुआ और सुपारी का जो दरख्त होता है ना, उसका जो तना होता है, उससे ये सब बांधा हुआ है. ओ ही दत्त मंदिर ना. हो हो, मंदिर. दत्त मंदिर कोलथरे. कलमाचं झाड आहे, कलम. हापूस आंबा. कलम आंबा. हापूस आंबा. तेव्हा परत जातोय, लई त्रास आहे. माशाल्लाह देखिए, आपल्या गावात चिकू बघा, माशाल्लाह झाड भरलेलं आहे. भरलेलं आहे, भरलेलं आहे. कोलतार गावला मोग फळं मिळतात. अल्हम्दुलिल्लाह. चिकू, पेरू, अनानस, जाम, आम, आम के आम गुटलियों के दाम, असा. नारळ. अहो पण ही ओरडतात ती कोण. ते हे ते हॉर्नबिल बोलतात त्याला. हॉर्नबिल. हॉर्नबिलला बोलतात ना. पक्षी. मोठी चोच असते त्यांची. येस. त्यांचं तीच ना गिधाडा बोलतात ती. काय माहिती म्हणा. रिव्हर्स हे बघा, हे आमच्या इकडची सगळी वाड्या आहेत. म्हणजे लेफ्ट, राईट अँड स्ट्रेट, याने ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ सगळे इकडे वाड्या आहेत. आणि ही उर्दू शाळा आहे आपली, उर्दू शाळा. आणि ही दर्गा हजरत महमूद शहीद. नक्की नक्की. देतात ना, हे आमचे कोलथारचे हिरो. माशाअल्लाह. ही आपली दर्गा आहे हजरत महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह. ही प्रवेशद्वार आहे आपला गावदेवी श्री कोलेश्वर मंदिर.
इकडची तो असतोय जायला. काका बरे आहेत ना? हे आपला अभिरुची उपहारगृह आपल्या अमर काकांचा दुकान आहे. हे आमचे उमेश मयेकर, त्यांचं हे दुकान आहे, हॉटेल आहे. सुभाष हिंदू हॉटेल. जरा वर चाललोय हो. ही आपली कोलथारची प्रायमरी आणि श्री नाके नाना मनोहर शाळा कोलथरे जिल्हा परिषद. आणि ह्यो जो रोड आहे ह्यो सरळ जाते म्हणजे ही पुरी इकडची बामणवाडी बोलतो आमच्या इकडे. बामणवाडी आहे, सगळी बामण लोक आहात. ते तुम्हाला बारशी मी सफर करवता याची आणि मग समुद्रावर आपण जाऊ या. लाईट गेली काय? सोमन भाऊचा दुकान. भाऊचा हा दुकान आहे. किराणा माल आणि भाजीपाला सर्व काय, कटलेरी सर्व काय भेटतो. हे गारवा बीच रिसॉर्ट. बदलाची गाडी यायची आता. ही गारवा बीच आहे रिसॉर्ट कोलथरे. बघा विवरची पुराण्या जमान्यांची मातीची घरात आणि खिडक्यो बिडक्यो लाकडाचे डिझाईन बघा कशी. किती मस्त वाटते ना. पहिले इकडे तलाठी पुराण्या ऑफिस होता. स्टाईलला. पहिले तलाठी ऑफिस होता इकडे. हो, तलाठी ऑफिस. नंतर आता तिकडे शिफ्ट जायला. ही बघा माती तुम्हाला दिसत असेल. ही दुकान पहिले मुलकाचा होता, आता जाधवांचं दुकान आहे. ही आपल्या गावात दिवस आपल्या गावात कोलथारला कोलथरे केशवलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोलथरे. ही पतपेढी जी आहे ती छोटे छोटे व्यवसायाला लोन देते आणि गावाचा याने तरक्की प्रोग्रेस होई मगून ही मोप मदत करते गाववाल्यांना. ह्यांचा मी धन्यवाद करतो कारण मोप जणांनी ह्यांनी मदत केलेली आहे. बघा कशा यातला नाही छोटे मोठे जितके पण धंदेवाले सगळ्यांना ती लोन देते. व्यूअर्स एक मज़ेदार चीज़ आपको दिखाता हूँ मैं. एक मज़ेदार चीज़ दाखवता की आत्ता आमच्या गावात ते समजा पुराणे वस्तू अजून सलामत आहात. जैसे की बघा ही बांध आहे, कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंडला ही दिसते तुम्हाला ही काय आहे? हे साचो आहे, सानो. याने ह्यातलान या साण्यात दिये लावतात. दिवाळीचे दीपक. दिवाळीचे नाही आयशे पण पहिले लोक उजवार कसे करायचे काय लाईट्स इलेक्ट्रिसिटी नाही होती. हे बघा ही कवाची भिंत आहे. ही कंपाऊंड मग पुराण आहे दाखव. ही बघा आयशे हर 2-2, 3-3 फुटावरती हे
सानेहात बघा. लक्ष्मीनारायण जोशी विद्यार्थी आश्रम फुलत्रे हे आश्रम आहे. ही आपल्या फुलत्रे गावची युनियन बँक. कोलत्रे ब्रांच. फुलत्रे ब्रांच. व्ह्युअर्स, कैसा वाटते तुम्हाला कोलतार गाव फिरून? मी तुम्हाला फिरवत आहे माझ्यासोबत. एक नॅचरल चीज आहे, कुदरती चीज दाखवत आहे तुम्हाला. आणि पुराने जमान्यांचं जी पोस्ट ऑफिस जी पोस्ट बॉक्स असते ना ती बघा, ही आता बघायला मिळत नाही. आणि ही किती मस्त घर आहे बघा. घर म्हणजे ही आहे कोस्टलवाडी आणि रिसॉर्ट आहे, पण ही पुराणा घर होता त्याला रिसॉर्ट बनवला गेला आहे. काय नंतर परत काय फिरताय? काय काय नाही, काय हे करताय? मासे भेटले नाही ना तुम्हाला? नाही भेटले. काल नाही भेटले. काय नाही भेटले. मग आज पण नाही गेला? आज कशाला? आता आज नाही, उद्या. हा, आता कुठे गेला होता? आता दुकान आहे. उद्या मासे भेटले की घरी आणून द्या. ह्यो रस्तो जो आहे ना, ह्यो रस्तो ह्याला बामणवाडी बोलतात. आणि राईट मारल्यावरती तुम्हाला आपताडी येईल. आपताडी, आणि आपताडीशी सरळ सरळ गेलो की मग लेफ्ट मारलो की बुरोंडी. याने बुरोंडीपर्यंत ह्यो रस्तो जाते. दिवस ही काय आहे तुम्हाला माहिती आहे? ही सुपारीची सालपटात. सुपारी काढून ही सालपटा इथे टाकली जातात. ह्याची खाद बनते, खाद काय. आणि ही ओली आहे, आता ही खड्डो करून मिळून टाकतील आता आणि त्याची खाद बनवते. आणि सुकी असते तेव्हा चुलीत जाल्याचे पण कामी येते. कोकणी माणसाला शेगलाची झाडं बोलला होते त्याचा पण मन करत असेल बघे आता. कारण शेगलाची झाडं आजकाल वांदरा ठेवत नाही. माकड, वांदर. हे बघा, ही शेगलाची झाडं हे पावसाच्या टायमात कापली जातात. हे बघा, ही शेगलाची भाजी ही आपण खातो, माहिती आहे ना. मस्त भाजी लागते, सूप मस्त लागते. आता ही झाडं कापलेली आहेत, परत ही रुजतील आणि गरमीच्या सीझनला शेंगा देतील. हे बघा, हे झाड आहे, हे बघा शेगलाचं झाड आहे. बघा व्ह्युअर्स, ही जी पोपल आहे, पोपल बोलला होते ही सुपारीचा दरख्त आहे.
जी की बघा कैसा आडवा गेला आहे, याने 2 फोपलच्या मनशी असा स्लँटिंग दिलेला आहे. तर ही अल्लाची कुदरत आहे. कुणाला कैसा अल्ला काय देते, कुणाला स्ट्रेट उगवते, कुणाला आडवा उगवते. पहिले आम्ही लहान होतो ना, तेव्हा आमच्या कोलतरच्या बंदरावर नारळाचं झाड होतं, माडाचं झाड आहे ना. ती कैसा होता, ऐसा रुजला आहे आणि ऐसा जमिनीला लागून जमलीला याने 3 फूट खाली गॅप जमिनीशी आणि सरळ ऐसा निजलं, म्हणजे हाताने नारळ काढू शकता तुम्ही. आणि त्यावर आम्ही झुले घ्यायचे, टांग्याची. काय अल्लाची मर्जी आहे. व्यूअर्स, हमारे गांव की शान, यानी शान ही बोलेंगे क्योंकि भारत देश, इंडिया देश का जो क्रिकेट टीम के जो क्रिकेटर, मशहूर क्रिकेटर अजीत आगरकर साहब, उनका घर है ये. देखिए व्यूअर्स, ये हमारा गांव का रेशन दुकान है, रेशनिंग दुकान, सरकारी मान्य. हो काकी, बरं आहेत ना? काय विशेष? आइए, मैं आपको जो रास्ता दिखा है कि ये रास्ता जाता है बुरुंडी की तरफ, तो ये वो रास्ता है. और ये मंज़र देखो, कितना मस्त मंज़र है. बारिश जोर से शुरू हो गई माशाल्लाह, और मेरी छतरी ने धोखा दी रास्ते में, उसका हैंडल टूट गया. इसके लिए मैंने उसका जुगाड़ किया है अल्हम्दुलिल्लाह. ये सीन देखिए माशाल्लाह, देखिए ये सीन देखिए. ये पहाड़ है आपताड़ी, और यहाँ से सीधा ये कोलथरे से आपताड़ी से सीधा बुरुंडी, उधर से आगे दापोली. लेकिन सीन देखो क्या है माशाल्लाह, सुभान अल्लाह. और देखिए ये जो है, यहाँ से हम समुंदर पर जा रहे हैं. समुद्रा कड़े देखो लिखा है उसके ऊपर, गोड़ेवाड़ी, वर्ता, भंडारवाड़ा, दापोली, बुरुंडी, इधर से मैं आपको बताया था. अब यहाँ हम जा रहे हैं. तो देखिए कोलतार गांव में वाड़ियाँ कितनी है, खालसा भंडारवाड़ा, वर्ता भंडारवाड़ा और मोहल्ला सब कुछ है माशाल्लाह. और हरियाली हरियाली है, और बारिश इतनी फर्स्ट क्लास लगती है. अब ये देखिए आप, ये चावल की खेती है माशाल्लाह, कितनी खूबसूरत लगती है. देखो आँखों की ठंडक देखिए माशाल्लाह माशाल्लाह. ये देखो कहाँ तक फैली हुई है माशाल्लाह. अभी मैं आपको आगे ले चलता हूँ. कुदरत के नज़ारे आप देखिए. अल्लाह ताला ने हमको हर नियामत से बख्शा है माशाल्लाह, नवाजा है. ऐसी नियामत के पूछो नहीं माशाल्लाह. और मैंने जैसे आपको बताया कि यहाँ हमारे जो ख़ास कोलतार के गांव में, यानी कोकण में सब जगह ही होता है. अभी हम कोलतार में रहते हैं तो हम कोलतार का ही बोलेंगे, क्योंकि यहाँ फल जो होते हैं बहुत तरीके के होते हैं. अलग अलग वैरायटी के फल हैं जो हमें खाने मिलते हैं यहाँ. यानी अल्लाह ने सब चीज़ों से नवाजा है, बस उसका शुक्र करते रहना है. और आप लोग आइए हमारे कोलतार गांव में. घूमने लायक जगह है माशाअल्लाह. रहने की सहूलतें हैं, रिसोर्ट्स बहुत सारे हैं. ये क्रॉस करके लकड़ियाँ जो लगाई हुई है ना, ये किस लिए लगाई है कि गाय बैल अंदर नहीं जा सके. और सब चावल की खेती है, और इसमें औरतें काम कर रही हैं. मैं आपको आगे से दिखाता हूँ औरतों को. बस देखिए, ये मट्टी के ब्लॉक्स आते हैं ना, अब उसमें मट्टी में चावल के जो छिलके आते हैं भात के,
वो सब डालकर ये ब्लॉक्स बना के इस तरीके से मट्टी का घर बनाया हुआ है। कोंबडी तर गुड आहे।